सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ज्या देशाची माहिती घेणार आहोत तो देश सीरिया आणि इस्रायल यांसारख्या देशांचा शेजारील देश असून सुद्धा एक सुरक्षित देश आहे। अरब देश असूनही इथे ना वाळवंट आहे ना उंट। या देशाची गणना जगातील सर्वात जुन्या देशांमध्ये केली जाते। जुन्या पुस्तकांमध्ये या देशाचा उल्लेख आहे। या देशात परंपरा खूप पाळल्या जातात। आज आपण लेबनान या सुंदर देशाबद्दल जाणून घेऊया। लेबनानचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ लेबनान आहे। लेबनान हा पश्चिम आशियातील एक सुंदर आणि ऐतिहासिक देश आहे। तो भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेला आहे आणि त्याची संस्कृती आणि परंपरा हजारो वर्षांपासून जुनी आहे। लेबनानच्या दक्षिणेला इस्रायल आणि उत्तर आणि पूर्वेला सीरियाची सीमा आहे। सीरिया आणि इस्रायल बद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे। सीरियामध्ये दररोज हल्ले होतात आणि त्यामुळेच प्रत्येक जण लेबनानला जायलाही घाबरतो। पण मित्रांनो, लेबनानला जायला घाबरायची गरज नाही, कारण हा एक सुरक्षित देश आहे। लेबनानचे क्षेत्रफळ 10,452 किलोमीटर आहे, तर येथील लोकसंख्या सुमारे 68 लाख आहे। अरब देशांची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला देशात ठिकठिकाणी वाळवंट आणि उंट पाहायला मिळतात, पण लेबनान देशात असं काहीही नाही। या देशात तुम्हाला ना वाळवंट दिसेल ना उंट। अरब आणि आशियातील एकमेव देश आहे जिथे अजिबात वाळवंट नाही। लेबनानचे नाव त्या देशांच्या यादीत समाविष्ट आहे ज्यांचे नाव जगातील सर्वात जुने मानले जाते। हा देश आपल्या समृद्ध इतिहास, सुंदर निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी ओळखला जातो। लेबनानचा इतिहास हजारो वर्षांपासून आहे। या प्रदेशावर फोनिशियन, रोमन, अरब आणि ऑटोमन साम्राज्यांनी राज्य केले आहे। लेबनानला 1943 मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले। दुर्दैवाने 1975 ते 1990 पर्यंत देशात गृहयुद्ध झाले। गृहयुद्धानंतर लेबनानने पुनर्बांधणीला सुरुवात केली आणि आज तो एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनला आहे। लेबनान आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। देशात बर्फाच्छादित पर्वत, दऱ्या आणि सुंदर समुद्र किनारे आहेत। आपण लेबनानमध्ये हायकिंग, कॅम्पिंग, स्कीइंग आणि समुद्र किनारा विश्रांतीसारख्या अनेक आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करू शकता। लेबनानमध्ये समृद्ध आणि विविध संस्कृती आहे। लेबनानची लोकसंख्या अरब, मुस्लिम, ख्रिश्चन यांचे मिश्रण आहे। लेबनानमध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे, संग्रहालये आणि कला सेंटर्स आहेत। लेबनानचे खाद्य जगप्रसिद्ध आहे। पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये हुमस, बाबा गनुश, तबुलेह, शॉर्मा आणि बकलावा यांचा समावेश होतो। लेबनानमध्ये अनेक उत्कृष्ट रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिक लेबनानचे खाद्यपदार्थ खायला मिळतील। आता लेबनान मधल्या काही प्रसिद्ध ठिकाणांची माहिती घेऊया, जसे की बेरूत शहर। बेरूत ही लेबनानची राजधानी आहे आणि ते एक मोठे आणि आधुनिक शहर आहे। या शहरात तुम्ही रफिक हरिरी मेमोरियल, राष्ट्रीय संग्रहालय, रॉक्स ऑफ पिजन या स्थळांना भेट देऊ शकता। याशिवाय बायब्लोस शहर हे सर्वात जुने शहर आहे। ते जगात सर्वात जुने रहिवासी शहर असल्याचा दावा करते आणि या शहरात तुम्ही बायब्लोस किल्ला, बायब्लोस रोमन थिएटर, बायब्लोस वॉक्स बाजार या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता। याशिवाय त्रिपोली हे सर्वात मोठे दुसरे शहर आहे आणि ते त्याच्या सुंदर सुख म्हणजे बाजार, मार्केटसाठी आणि मशिदींसाठी प्रसिद्ध आहे। येथे पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, जसे की त्रिपोली चौक, अल मनशिया ग्रेट मस्जिद आणि त्रिपोली किल्ला। तसेच जेबेल हा लेबनानमधील एक पर्वतीय प्रदेश आहे, त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता। त्याच्या सुंदर दृश्यांसाठी तो प्रसिद्ध आहे आणि येथे तुम्ही हायकिंग, स्कीइंग करू शकता। लेबनानला जाण्यासाठी भारतीय नागरिकांना व्हिसा आवश्यक आहे आणि तो तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। तसेच मुंबई ते बेरूत दरम्यान डायरेक्ट फ्लाईट नाही, तुम्ही अबुधाबी, दुबई किंवा दोहा येथे कनेक्टिंग फ्लाईट घेऊ शकता। बेरूतमध्ये विविध प्रकारचे राहण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, जसे हॉटेल्स पासून हॉस्टेल पर्यंत तुम्ही तुमच्या बजेटनुसार पर्याय शोधू शकता। लेबनानला जाण्यासाठी अंदाजे खर्च, जसे की फ्लाईट, स्टेइंग, फूड, ट्रान्सपोर्टेशन अँड अदर ॲक्टिव्हिटीज या सगळ्यासाठी अंदाजे खर्च 40,000 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती लेबनान या सुंदर देशाची माहिती।